कार क्या ट्रिगर मूवमेंट हल्का सा और फ्लिक ऑफ द रिस्ट, सड़क पे कड़क बेधड़क ऐसा महेश नानगुड़े। लगातार किरण पाटिल जो हम देख रहे हैं कि लेग कटर गेंदे कर रहे हैं लेफ्टी बैटर के लिए, लेकिन जब वो ओवर पिच करते हैं महेश नानगुड़े ने खबर ली है 14। पुन्हा एकदा ऑफ स्टंबर, पुन्हा एकदा वेग धारण केलंय, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय। ही ओव्हर सुरुवातीचा जर पाहिलं तर काही चेंडूमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी म्हणावी लागेल, पण त्यानंतर मात्र कुठेतरी महेश नानगुडेचा अटॅकिंग क्रिकेट आणि हा बॉल व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर। टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 15। 5 बॉलचा खेळ संपलाय, चांगली सुरुवात झाली आहे। फुलटॉस बॉल कव्हर रिजन मध्ये दमदार स्ट्रोक लगवला जातोय, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय, फंबलिंग झाली आहे आणि काय घडलंय, धावा मिळतील किती ते पाहिलं जाईल, त्याची पडताळणी करत असताना थर्ड अंपायर कडे अगदी मागणी करण्यात आल्या की हा बॉल अडवताना अगदी पडद्याला अगदी शरीराचा कुठला भाग ब्रश झालाय का हे पाहिलं जाईल। लोअर फुल टॉस बॉल थी और ये पहला ग्राउंड स्ट्रोक और महेश नानगुड़े का ऑफ साइड में ये पहला शॉट था, पिस्तौल से निकलती हुई गोली की तरह बल्ले के निचले सिरे से लगकर बॉल गई, रोकने का एक ईमानदार प्रयास किया गया। अब निर्णय क्या है ये तीसरा अंपायर बताएगा, लेकिन महेश नानगुड़े ने बताया कि मैं ऑफ साइड पर भी स्ट्रोक प्ले खेल सकता हूँ। लोअर फुल टॉस बॉल और हरी घास को गुदगुदी कराता हुआ वो स्ट्रोक था। तर सेफ आहे, म्हणजेच धावून धावून काढलेल्या धावा तिकड्या त्याच धावा काउंट केल्या जातील, त्यामुळेच पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर। सर स्टार्ट बद्दल काय सांगाल? 17 धावा बिनगडी बाद बॅटिंग करत असताना ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर बहुत ज़बरदस्त। अमर परुड़ेकर साहब और पूरी टीम इससे खुश होगी जिस तरह ताई पैकर्स प्रभादेवी पालघर ने शुरुआत की है। और इस वक्त पहला पूरा ओवर महेश नानगुड़े ने खेला। निखिल यादव केवल बॉल के मूवमेंट को नॉन स्ट्राइकर एंड से देख रहे थे। 17 रन आए इस ओवर में, कुल मिलाकर 2 सिक्सर आए, 2 वाइड आए, 2 डॉट बॉल भी आए, 1 डबल आया और 1 सिंगल आया। ये इस तरह से रन तकसीम किए गए हर गेंद पर। किरण पाटिल तेज़ गेंदबाजी अच्छी कर लेते हैं, लेकिन उन्होंने एक ही एंगल लेग कटर का पकड़ा था। पहला ओवर लेफ्ट आर्म मीडियम पेसर, दूसरा ओवर भी लेफ्ट आर्म से। हिमांशु पाटील अलीमगढ़ एक्सप्रेस, पहिल्याच बॉल बॅट अगदी एज लागली, कॉट बिहाइंड, विकेटचं पतन। पहिल्याच बॉलवर निखिल जाधव सारखी इम्पॉर्टंट विकेट, इनफॉर्म बॅट्समन निखिल जाधव शून्यावर परतलाय। पहिला धक्का लागतोय 17 या आकड्यावर। सबसे बड़ी बात है कोई फुटवर्क का मूवमेंट नहीं। कभी कभी आप जब नॉन स्ट्राइकर एंड पे जरूरत से ज़्यादा रुकते हैं तो आपके पैरों में वो स्फूर्ति नहीं आती। हिमांशु पाटिल स्टंप के करीब आकर परफेक्ट लेग कटर, और बाहर जाती हुई गेंद पर अगर फुटवर्क नहीं है तो पीछे दीपू माली खड़े थे जिन्होंने उस कैच को अंजाम दिया और ये बड़ी सफलता। पहले ओवर में 17 रन खर्च होने के बाद दूसरे ओवर में विकेट लेकर कमबैक ओवर की शुरुआत हुई, ऐसा हम कह सकते हैं। महेश नानगुड़े 6 बॉल 15। प्रशांत घरत अब नए बैटर वहाँ पर मैदान में उतरे हैं। फॉलिंग स्वीप का बादशाह है और पिछले कुछ सालों में ये खिलाड़ी की बल्लेबाजी के चर्चे पूरे भारत के क्रिकेट में रहे हैं और एक अच्छा कॉन्टेस्ट देखने मिलेगा। प्रशांत घरत न्यू बॅटर, पहिलाच बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू। पहिल्या बॉलवर काय घडलं तर हिमांशु पाटीलने अगदी शिकार केली होती। निखिल जाधव कॉट बिहाइंड, पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आणि हिमांशु पाटील अलीमगढ़ एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते। कमी कालावधीमध्ये आपल्या वेगाच्या जोरावर, आपल्या अचूकता आणि भेदकच्या जोरावर अगदी अनेक सामने जिंकून दिले। अनेक ग्रामीण क्रिकेटची सितारे सध्याच्या घडीला खुल्या गटातील संघ देखील पाहायला मिळतात। पुढच्या मॅचमध्ये श्री कुंकाई शितलाई, भांडूप स्ट्रायकर विक्रोलियन्स आणि त्यांच्या विरोधात श्री केदारनाथ 11 रत्नागिरी असा सामना असणार आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे टॉससाठी।
चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना सनीने झेल पकडलाय. प्रशांत घरतला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर संघाला. फलंदाज बाद. और जबरदस्त. अब देखिए प्रशांत घरत जिनको जल्दी आना पड़ा परत, ऐसा हम कह सकते हैं. अभी अभी एक खिलाड़ी आउट हुआ है गैर जिम्मेदाराना शॉट हवा में और सनी ने कैच ले लिया. देखिए सिल्वर स्टार भिवंडी जो ये टीम है, ये युवा खिलाड़ियों की टीम भले ही हो, लेकिन इसके जो खिलाड़ी है इसमें जो जज्बा है बहुत बड़ा है. सनी दौड़ कर गए, थोड़ा आसान नहीं था, लेकिन जब सनी दौड़ कर गए तो भूपेश कराड़े के मुंह से एक आवाज़ आई कि आला, मतलब ये कैच आ गया है और सनी ने वहाँ पर कैच ले लिया. पहला ओवर ताई पैकर्स प्रभा देवी पालघर के पक्ष में, दूसरा ओवर जो है ये सिल्वर स्टार भिवंडी का. असली क्रिकेट इसी को कहते हैं. भाई चषक में गॉडफादर भाई चषक डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट को यादगार बनाती हुई सिल्वर स्टार भिवंडी और उनके मुखालिफ खेलने वाली ताई पैकर्स प्रभा देवी. हिमांशु पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या 3 बॉलमध्ये 2 शिकार केलेत आणि फक्त एकच धाव खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर वापसी केली, कमबॅक केलंय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय विनायक भोईर. ऑप्शनवर खूप चांगला वाईट यॉर्कर हाताळला गेलाय. अंपायरचा इशारा येतोय, अगदी सिंगल मिळते. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. हिमांशु पाटील अलिमगड एक्सप्रेस काय गोलंदाजी सुरू आहे. प्रभावित करणारा मारा सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि कालपासून जर पाहिलं तर डावखुऱ्या गोलंदाजाने प्रभावित केले. अनिकेत सानपचं अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला कालच्या रजनीमध्ये. आज हिमांशु पाटीलचा हे षटक. आडबा बॅटने फटका, लाजबाब, अगदी उंच माझा झोका, बॅट्समनच्या बॅटमधून आलाय षटकाराचा ठोका. ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर गेंद थी और विनायक भोईर के लिए बहुत आसान था. इन दी आर्क आउट ऑफ द पार्क. इनसाइड आउट फटका हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता. डेंजर झोन मध्ये आहे. काय घडलंय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव देखील होईल का? तिसरी धाव घेत असताना कुठेतरी थांबवलंय. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक धावेला फार महत्व आहे आणि या ओव्हरमध्ये देखील धावा येत असताना पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 वर 2 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आला आणि या ओव्हरमध्ये हिमांशु पाटीलच्या अगदी 10 धावा आणि 2 गडी बाद होताना पाहायला मिळतील. 27 धावा 2 गडी बाद. बहुत इंटेलिजेंट क्रिकेट चल रहा है. अगर आप देखेंगे दोनों राइटी बैटर वहाँ पर लेफ्टी बॉलर्स के सामने उन्होंने घुटने टेक दिए और इसलिए तुरंत टीम मैनेजमेंट ने एक और लेफ्टी को मैदान में भेजा. और यही बात है, मैंने कहीं किताब में पढ़ा था, व्हेन नथिंग गोज राइट गो लेफ्ट. और बिल्कुल दोनों जो लेफ्टी है उन्होंने काम अच्छा किया है. एक बात और विघ्नेश जो मैं देख रहा हूँ, स्ट्राइक रोटेशन मिसिंग है पहले 2 ओवर में. आपको स्ट्राइक रोटेट करना ही पड़ेगा, चाहे तेंदुलकर हो, गावस्कर हो, रिकी पॉन्टिंग हो. क्रिकेट ये पार्टनरशिप का खेल है. स्ट्राइक रोटेट होगी तो वहाँ पर रन बनेंगे. यहाँ पर स्ट्राइक रोटेशन ऑफकोर्स हमने एक बार डबल रन देखा है. महेश नानगुडे 6 बॉल 15. विनायक भोईर मुंबई के लिए रणजी ट्रॉफी खेल रहे चुके हैं. 3 बॉल 9 पर खेल रहे हैं. पहले ओवर में 17, दूसरे ओवर में 10. पहला ओवर डेफिनेटली ताई पैकर्स प्रभा देवी पालकर, लेकिन दूसरा ओवर 100% सिल्वर स्टार भिवंडी के फेवर में गया है. डेफिनेटली 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 27 धावा. महेश नांदगुडे आणि फलंदाजीसाठी विनायक भोईर दोन्हीही बॅटर आता सेट झाले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना किरण पाटील फुलटॉस बॉल मिस केलाय. अंपायर बाईच्या स्वरूपात सिंगल इशारा करत असताना सिंगल मिळते. फुलटॉस बॉल होता, मिस केलाय. बॅटिंग करत असताना महेश नांदगुडे 2 षटकार लगवले होते. पहिल्या ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केले होते.
पण त्याला साथ मिळत नव्हती. जसा लेफ्टी बॅट्समन आला त्याच्या बॅटमधून, विनायक भोईरच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा पेसने बीट केलाय. ही खासियत आहे किरण पाटीलची की वेगवान गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील तेच पाहायला मिळालं की ऑप्शनवर मारा ठेवला गेला आणि बॅट्समनच्या अगदी रडारमधून अगदी न येता त्यांच्या अपील केली गेली. अंपायरला अगदी डाऊट होता आणि काय घडलंय, गरज नसताना हा कॉल आलाय. कॉलिंग खराब होती. महेश नांदगुडे सारखी इम्पॉर्टंट विकेट जो सेट झाला होता, जो चांगली बॅटिंग करत होता, तो महेश नांदगुडे ह्या कॉलवर अगदी धावचीच्या स्वरूपात बाद होते. सर हा निर्णय आणि हा कॉल फार घातक ठरेल ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर टीमसाठी. टू स्टंप, यॉर्कर लेंथ की वो बॉल थी और उस पर रन चाहते थे, लेकिन दीपू माली का स्फूर्तिला प्रदर्शन, किसी रग्बी खिलाड़ी के जैसी उनकी फिटनेस है और तुरंत अपनी पैनी नज़र पे उन्होंने बॉल को स्पॉट किया. महेश नानगुडे थोड़ा सा हतबल हुए क्योंकि वो यॉर्कर उन्होंने एक्सपेक्ट नहीं किया था. किरण पाटिल की दरअसल में ये पहली स्टंप टू स्टंप बॉल थी. अब तक उनकी लेग कटर्स गेंदे ऊपर उन्होंने ध्यान दिया था, लेकिन महेश नानगुडे वहाँ पर रन चाहते थे. विनायक भोईर ने मना किया और वो जो कॉल बराबर रिसीव नहीं हुई, वहाँ पर विकेट मिलता हुआ सिल्वर स्टार भिवंडी ने एक बेशकीमती विकेट महेश नानगुडे का हासिल किया है. और अब करण मोरे के रूप में, अब विघ्नेश यहाँ पर एक बात और भी है, रबर बॉल क्रिकेट जो है ये लेदर बॉल क्रिकेटर्स बहुत अच्छा खेल लेते हैं. अगर आप ट्रेडिशनली देखेंगे, अरशद पिंडारी से लेके योगेश पवार से लेके अंकुर सिंह से लेके करण मोरे है, विनायक भोईर, ऐसे कई नाम हैं. तो यहाँ पर एडवांटेज ये है कि लेदर बॉल क्रिकेट में जो टेम्परामेंट चाहिए वो टेम्परामेंट वाले दोनों बैटर अब क्रीज पर है, प्लस लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन. अब इसको कैसे हैंडल किया जाता है ये देखने वाली बात होगी. करण मोरे फलंदाजीसाठी पहिलाच बॉलचा सामना करत असताना हार्डलेनचा बॉल कमी गतीचा पाहायला मिळाला. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये किरणने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. महेश नांदगुडेची इम्पॉर्टंट विकेट. 3 गडी बाद 28 धावा. ताई पॅकर्स टीम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेण्यात आला. पिचचा अंदाज घेणं गरजेचं आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी येत असताना पुन्हा एकदा धावचीची संधी आहे. थर्ड अंपायरसाठी कॉल केलाय. डेंजर झोनमध्ये विनायक भोईर पुन्हा एकदा पाहायला मिळतील. आणखीन एक खेळाडू अगदी धावचीच्या स्वरूपात बाद होईल की विनायक भोईर पॉपिंग क्रीजमध्ये पोचला हे पाहिले आणि थर्ड अंपायरसाठी रेफर करण्यात आला. सर आणखीन एक डेंजर झोनमध्ये असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. विनायक भोईर चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. विनायक भोईर लेदर बॉल में बहुत अच्छे ऑलराउंडर है. मतलब जब वो विकेट लेते हैं तो अपना बॉलिंग परफॉर्मेंस बॉल के ऊपर लिखना ये उनकी आदत है, लेकिन यहाँ बैटिंग करते समय तालमेल जो होना चाहिए ये तो अंपायर बताएंगे, लेकिन बहुत रिस्की कॉल थी. दोनों अच्छे टेम्परामेंट वाले प्लेयर्स हैं, एक ही टीम में कई साल से खेलते हैं, ये अपेक्षित नहीं है. लेट्स वेट एंड वॉच. 28 for 3, डिसीजन पेंडिंग. डिसिजन फार क्रुशल असेल की या बॉलवर नेमकं घडलं काय. तर अंपायरचा इशारा कशा पद्धतीने येईल ते पाहिलं जाईल आणि अंपायरचा इशारा येतोय OUT फलंदाज बाद होतोय. म्हणजेच विनायक भोईरला देखील परतावा लागेल. दुसरा खेळाडू जो धावचीच्या स्वरूपात पुन्हा एकदा अगदी स्क्रीनवर पाहू शकता. थ्रो चांगला होता, कलेक्शन चांगलं होतं किरण पाटीलचं आणि पॉपिंग क्रीजच्या अगोदरच बॉल ने स्टंप उखाडले गेलेत आणि विकेटचं पतन होते. 4 गडी बाद 29 धावा. सर 4 गडी बाद आणि 4 प्रमुख खेळाडू. आता संघ अडचणीत आहे.
करण मोरे यावर मोठी जबाबदारी असेल तो देखील अजूनही सेट झाला नाही आणि जो जो खेळाडू सेट झालाय तो खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय सर. बहुत ज़्यादा बड़ा नुकसान यहाँ पर विनायक भोईर, क्योंकि दोनों का आपस में तालमेल टूटा था. प्रेम ने जो थ्रो किया, मराठी में एक मुहावरा है, धरा नेम करा गेम, और बिल्कुल वही बात हुई. बराबर से उनका थ्रो पहुंचा बॉलर तक और कोई गलती नहीं की किरण पाटिल ने. 2 रनआउट्स 2 कैच आउट्स, ये विकेट्स का पैटर्न है. और यहाँ पर विनायक भोईर का आउट होना, ये बल्लेबाजी के 4 चोटी के बल्लेबाजों को आउट करने की सफलता. पहले ओवर में 17 रन आए, दूसरे ओवर में 10 रन आए और तीसरे ओवर में महज 2 रन अब तक आए हैं. ये किरण पाटिल का कमबैक ओवर है. और जब वो अब राउंड द विकेट आ रहे हैं राइटी बैटर्स के लिए, और ज़्यादा खतरनाक स्टंप टू स्टंप बॉलिंग कर रहे हैं. सटिक लाईन अँड लेंथने गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाजी होत असताना सिल्वर स्टार भिवंडी टीम कडून खास करून किरण पाटील आपल्याला पाहायला मिळते. करण मोरे सेकंडवर पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल आहे, दिशा दिली, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून अगदी क्षेत्ररक्षक येईल. थ्रो चांगला आहे. फिल्डिंगचं स्टँडर्ड आपण जर पाहिलं तर सिल्वर स्टार भिवंडी टीमचं खूप चांगलं पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा 4 गडी बाद. ये पहला ऐसा ओवर है जो सिंगल डिजिट में रन्स आए हैं. पहले ओवर में 17, दूसरे ओवर में 10 और तीसरे ओवर में 3. पहले ओवर में कोई विकेट वहां पर नहीं गिरा, लेकिन दूसरे और तीसरे ओवर में विकेट लेकर सिल्वर स्टार भिवंडी ने बता दिया कि जो सितारे हैं वो केवल रात को नहीं चमकते, सूर्य की रोशनी में भी चमक सकते हैं. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, सिल्वर स्टार्स आर शाइनिंग स्टार. शायनिंग परफॉर्मन्स झालाय भिवंडी टीम कडून. सिल्वर स्टार टीम कडून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा 4 गडी बाद. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर कबीर सिंग आलाय. गोडदेव मीरा भाईंदर परिसरातील हा खेळाडू आहे कबीर सिंग. षटक क्रमांक 4. मागच्या 3 षटकामध्ये काय घडलं तर किरण पाटीलने पहिले ओव्हर हाताळली, 17 धावा खर्च केल्यात, कुठलाही गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं नाही. हिमांशू पाटीलचं षटक, त्या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा आल्या. आणि मागच्या षटकामध्ये किरण पाटीलने पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि 3 धावा देऊन अगदी आपल्या टीमला वापसी करण्यासाठी संधी दिली. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 धावा दाखल करवली, 4 गडी बाद. कबीर सिंग फ्लिक केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते सध्याच्या घडीला. सिंगल मिळते. बघा विकेट पडल्यानंतर सर जो मानसिक दबाव असतो तो दबाव स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर टीमवर 4 गडी बाद झालेत. विकेट अगदी ह्यानंतर मात्र सगळेच गोलंदाज बॅटिंगसाठी उतरतील. त्यामुळेच पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. रोहित घरत आणि करण मोरे या दोन्ही बॅटरकडे जबाबदारी असेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू. डॉट बॉलची सांगता होती. प्रभावित करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला सिल्वर स्टार भिवंडी टीमच्या माध्यमातून होतीये. अचूकता, भेदकता. काल भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आपण पाहिल्या होत्या, पण आज कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या मॅचमध्ये प्रभावित करणारी कामगिरी. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अकोटपाचा बॉल टॉप एज बिहाइंड विकेट कीपर. चेंडू जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. थेंबे थेंबे तळे साचे. पण धावांचा महासागर जर तुम्हाला पुरा करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावा लागतील, प्रयत्न करावा लागेल. सध्याच्या घडीला संघर्ष सुरू आहे, स्ट्रगल सुरू आहे आणि स्ट्रगल केल्याशिवाय कोणी गुगलवर येत नाही असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक 4. कबीर सिंग इम्प्रेसिव्ह कामगिरी. या 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. स्क्वेअर लेग अंपायर प्लीज तो कॅम. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं गेलं. या बॉलवर गतीने नाही तर मतीने बीट केला.
कबीर सिंग सटिक लाईन अँड लेंथने लाजबाब गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये देखील प्रभावित करणारी कामगिरी. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावांचा वेग जो वाढला होता ते थांबवण्याचं काम किरण पाटील आणि कबीर सिंग सध्याच्या घडीला करत असताना पुन्हा एकदा काय पाहू शकता काय चेंडू पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. वन बाउन्स सी मारेशी पलीकडे रोहित घरतच्या बॅटमधून आलाय हा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. धाव फलकावर लागलेत. चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपल्याला उपस्थित राहायचं आहे. शितलाई कुंकाई विटाबा बांडूप विक्रोलियन स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात श्री केदारनाथ इलेव्हन रत्नागिरी या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्ट करा प्लीज. धन्यवाद. क्या ज़बरदस्त क्रिकेट का खेल है. पहले 2 ओवर में 27, उसके बाद वाले 2 ओवर में केवल 9. पहले ओवर में कोई विकेट नहीं गिरा, चौथे ओवर में कोई विकेट नहीं गिरा, लेकिन ओवर नंबर 2 और 3 में सिल्वर स्टार ने बल्लेबाजी की मानो एक प्रकार से कमर तोड़कर रख दी. स्ट्राइक रोटेशन कम हुआ है. कबीर सिंह, मैं 2 कबीर सिंह को मानता हूँ. एक जो बॉलीवुड में शाहिद कपूर ने कबीर सिंह में रोल किया और उसके बाद ये कबीर सिंह, क्योंकि जब आपके पहले वाला गेंदबाज जब अच्छी बॉलिंग करता है तो आपके ऊपर अच्छी बॉलिंग का प्रेशर बनता है. वो पीयर प्रेशर बहुत अच्छा हैंडल किया कबीर सिंह ने. 4 ओवर 36 रन 4 विकेट. आखिरी ओवर में अगर यहाँ पे 14 रन भी आते हैं तो स्कोर 50 को टच करेगा एंड दैट शुड बी अ फाइटिंग स्कोर. देखिए टाई पैकर्स प्रभादेवी पालकर को आप कमज़ोर ना समझे, लेकिन इस वक्त जो पल्ला है वो डेफिनेटली सिल्वर स्टार के पक्ष में झुका हुआ है. एक और चीज़, शायद ये टूर्नामेंट में पहली बार ऐसा हो रहा है जब कोई एक टीम के चारों बॉलर लेफ्टी बॉलर्स हैं. हमने मतलब शुरुआत की किरण पाटिल से, फिर हिमांशु पाटिल आए, फिर कबीर सिंह आए और अब एक और लेफ्टी बॉलर. ऑल लेफ्टी अटॅक है, ऑल लेफ्टी गेन्स आर हेफ्टी. याच दरम्यान आपल्या या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे स्वप्नीलजी नाईक यांचं. वायुलन बोनकुडे हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला. भूमी इंटरप्राइजेसकडून 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांनी काल या स्पर्धेमध्ये ठेवलं होतं 2 टीमसाठी, बेलापूर विधानसभा ऐरोली विधानसभासाठी. आणि स्वप्नील नाईक यांचं इथे आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. बातें हैं और उनके भव्य स्वागत से हम सभी को बहुत खुशी हुई है. नीलेश जी पाटिल, स्वप्निल जी नाइक, आपका हार्दिक स्वागत. क्या हो रहा है, विकेट एक के बाद एक गिरते चले जा रहे हैं. यहाँ पर केवल ड्रॉप उंगलियों को फेरा था. बाहर घूमने वाले लेग ब्रेक गेंद को बराबर से जज नहीं कर पाए और एक आसान कैच अहमद द्वारा लिया गया. सिल्वर स्टार के खिलाड़ी जो है ये फ्रेश है, तरोताजगी वाले खिलाड़ी हैं. उनकी टांगों में, उनके हाथों में वो स्फूर्ति है. कैचेस विन मैचेस. और जब कैच नहीं लेते और जब थ्रो करते हैं तो रन आउट करते हैं. मतलब सोने पे सुहागा. 36 पे 5 ताई पैकर्स प्रभादेवी पालकर. लाजबाब परफॉर्मन्स पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सिल्वर स्टार टीमने गोलंदाजी केली, फिल्डिंगमध्ये देखील अव्वल दर्जाचा खेळ केला. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 36 वर 5 गडी बाद आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. अमित नाईक एकटकर गावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे आणि अगदी शांत स्वभावाचा खेळाडू आहे आणि दमदार खेळ केला आहे अमित नाईकने. नुकतीच ISPL देखील स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये आणखीन एक लेफ्टी गोलंदाजी ट्रॅकवर. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केली आहे, पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर विकेट आली होती. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहिलं जाईल. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत असताना टर्न अँड बाउन्स या बॉलवर पाहायला मिळाला. काल अनिकेत सानपने देखील अशाच पद्धतीने गोलंदाजी केली. फटका समोर मारलाय, फोर्स करून मारलाय. अमित नाईकच्या बॅटमधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
रोहित का एक स्ट्रेट चौका देखा और अब ये स्ट्रेट सिक्स। अमित नाइक जिसकी बैटिंग को पब्लिक करती है लाइक, जब वो बैटिंग करता है उसको देखने के लिए रुक जाते हैं मोटर कार, बस और बाइक, वो है अमित नाइक। और ये कूलर सम्राट है, इसने जितने कूलर अपने जीवन में जीते हैं किसी ने नहीं जीते। कल उन्होंने जब एक बढ़िया पारी खेली रायगढ़ प्रीमियर लीग में तो लिख कर आया कूलर बॉय, एंड ही इज अ कूल गाय विथ अ हॉट एटीट्यूड। 42 for 5। पहिला षटकार आलाय, इथे देखील ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अमित नाईकचा शो सुरू आहे। शेवटच्या ओव्हर मध्ये सलगचा हा दुसरा मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार। बल्ले के निचले सिरे से बॉल लगी और बॉल के टर्न को प्रेडिक्टेबल टर्न था। अमित नाइक इस वक्त अपने जीवन के स्वर्णिम दौर से गुजर रहे हैं। अमित नाइक कहिए, ओमी केनी कहिए, महेश नानगुड़े, ये कुछ ऐसे खिलाड़ी है जो अब हर रविवार को आप उनके चौके छक्के की, उनकी पारियों की चर्चा सुनते आ रहे हैं। और अमित नाइक ने इस पारी में रंग भरा। शायद लेट पहुंचे इसलिए बैटिंग ऑर्डर में लेट आए हैं, लेकिन टाई पैकर्स प्रभा देवी पालघर के खिलाड़ियों के डगआउट में जो चेहरे हैं उस पर अब थोड़ा सा मुझे कोलगेट और पेप्सोडेंट स्माइल दिखाई रहा है। दोन षटकार आलाय, टीमची धावसंख्या 48-48 वर 5 गडी बाद 2 बॉलचा खेळ बाकी आहे। या 2 बॉलवर 2 आले तर 60 होतील, मग मॅचला मजा येईल। पुन्हा एकदा गोलंदाज सुजल आलाय, इथे आणखीन एक धमाका, थांबणार नाही। अमित नाईक नाव आहे माझं आणि त्याच्या बॅट मधून येतोय तिसरा मॅक्सिमम चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार। नाइक की सर्जिकल स्ट्राइक थी गेंदबाजी के ऊपर। स्कोर 54 पे 5। काम 50 की बात कर रहे थे। जल है तो कल है, और यहां पर अगर सुजल है तो उसके सामने बल का प्रयोग करते हुए 54 पे 5 अब पहुंच चुकी है थाई पैकर्स प्रभा देवी पालघर। 18 रन इस ओव्हर में आए। शेवटचा बॉल बॅटची एज, थर्ड मॅन रेझर मध्ये चेंडू जातोय आणि अशा तऱ्हेने 5 ओव्हरचा खेळ संपलाय। सिंगल मिळते, 55 धावा धावफल करावं लागलीत 5 गड्याच्या मोबदल्यात आणि 56 धावांचं टार्गेट उभं केलं। चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी लवकरच दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील आणि तिकडे अगदी प्रेझेंटेशन टॉस प्रेझेंटेशनसाठी IPL फेम कुणाल दाते सर जोडले जातील। ओ टू यू, धन्यवाद। चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आहे। सगळ्यात पहिले शीतलाई कुनकाई, विक्रोलियन स्ट्रायकर विटावा भांडूप, आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी श्री केदारनाथ 11 रत्नागिरी। कॅप्टनने लवकरात लवकर टॉससाठी उपस्थित राहायचं आहे कारण पहिला डाव संपलाय। शीतलाई कुनकाई विटावा स्ट्रायकरचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत, प्रितेश जोशी, आणि त्याचबरोबर आता श्री केदारनाथ 11चे कॅप्टन आपण लवकरात लवकर या प्लीज। बैटिंग कार्ड आपके सामने। महेश नानगुड़े 9 बॉल 15, पहले ही ओवर में 2 6 लगाए। उसके बाद निखिल यादव उन्होंने निराश किया, प्रशांत गरत इन्होंने भी निराश किया। विनायक बोयर दुर्घटना का शिकार हुए, 3 बॉल 9 रन। करण वहाँ पर अगर देखें तो वो भी 5 बॉल 3 बनाकर आउट हुए। रोहित ने वहाँ पर 4 बनाए। लेकिन अमित नाइक, मेरी एंट्री लेट है पर सबसे ग्रेट है बताने वाला अमित नाइक। 4 एक्स्ट्रा, 5 ओवर 55 रन 5 विकेट, रन रेट 11 पर ओवर एंड 56 इज द मैजिक नंबर। किरण 1 ओवर, वहाँ पर किरण ने 2 ओवर किए जबकि उसमें उन्होंने 19 रन दिए। वहाँ पर हिमांशु 1 ओवर 10 रन 2 विकेट, कबीर 1 ओवर 5 रन और सुजल 1 ओवर 19 रन फॉलो विकेट। 17, 18, 28, 29 और 34। एक बड़ी बात यह है कि सिल्वर स्टार भिवंडी इस टूर्नामेंट की शायद पहली टीम बनी जिसने चारों लेफ्टी अटैक को उतारा, और ये एक बहुत बड़ी बात है। तब 30 बॉल में 56 चाहिए। शीतलाई कुनकाई, भांडुप स्ट्राइकर्स, ये टीम अब टॉस के लिए आपको पधारना है। श्री केदारनाथ 11 वेदश्री टॉससाठी लवकरात लवकर या कॅप्टन, कारण इथे टीम विक्रोलियन स्ट्रायकर शीतलाई कुनकाई कॅप्टन इथे उपस्थित आहेत। टॉस करून घ्या।
श्री केदारनाथ 11 टीमचे कॅप्टन लवकरात लवकर स्टेजवर या टॉससाठी. चला स्क्रीनवर आपण पाहू शकता कशा पद्धतीने पहिला डाव पाहायला मिळाला. विनायक भोईरचा हा षटकार देखील आपण पाहिला. अगदी लांब लचक षटकार लगवला गेला. महेश नांदगुडे धावचीच्या स्वरूपात बाद झाला. चुकीचा कॉल होता आणि दीपू माळीने खूप चांगलं काम केलं. विकेटचं पतन झालं. करण मोरे अगदी धाव घेत असताना आणखीन एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. विकेटचं पतन झालं होतं आणि त्यानंतर देखील समोरच्या दिशेने खूप चांगला अगदी डाऊन द ग्राउंड चौकार लागवला गेला. करण मोरेचे विकेट इनसाइड आउट खेळत असताना कव्हर रिजनमध्ये कॅच आउट झाल्या आणि अमित नाईकचा धमाका समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला. पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक. त्यानंतर आडव्या बॅटने मिडविकेट रिजनमध्ये अमित नाईकचा आणखीन एक तडाखा. सलगचा तिसरा स्ट्रोक पुन्हा एकदा लॉंग ऑफ पुढच्या वरून हा फेकलेला उंच षटकार. टीमची धावसंख्या 55 आणि 56 धावांचा टार्गेट आहे. टार्गेट अगदी 56 आहे. हा सामना एक रंगतदार अवस्थेत आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तन मन धन सगळं काही समर्पित करणारे आमचे अगदी राकेश प्रतिष्ठानचे प्रमुख निलेश पाटील हे स्क्रीनवर पाहायला मिळतील. क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलं. राकेश प्रतिष्ठान संघ अगदी शून्यातून या संघाला उभं करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. चला स्वप्नील नाईक यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. श्री केदारनाथ 11 वेदश्री आणि त्यांच्या विरोधात तशी काही विटाबा. दत्तूने कॉल केला हेड अँड टेल सिटीज म्हणजेच इथे टॉस जिंकलाय. कुणकाई, शितलाई, विटाबा, विक्रोलियन स्ट्रायकर या टीमच्या कॅप्टनने. प्रितेश कसं वाटते या स्पर्धेमध्ये आल्यानंतर, या माहोलमध्ये आल्यानंतर आणि त्यातल्या त्या टॉस जिंकल्या त्यानंतर तुमचा निर्णय? पहिली तर ही टुर्नामेंट खूपच चांगली आहे कारण नाईट टुर्नामेंट खेळायला भेटत नाही पावसाळची आणि टुर्नामेंट आयोजन केले खूप चांगले केलं आहे. आम्ही प्रथम बॅटिंग करू कारण चेस जरा होणं डिफिकल्ट आहे म्हणून प्रथम बॅटिंग करू. आज कोणते कोणते असे खेळाडू आहेत ऑलमोस्ट भांडूप स्ट्रायकर आणि तुम्ही एकत्र खेळत आहे, असे कुठले कुठले खेळाडू आहेत जे तुला वाटते की या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स करतील आणि तुमचा पहिला विजय निश्चित होऊ शकतो? तसे तर सुमित डेकले, प्रथमेश ठाकरे, स्वतः मी आणि भांडूप स्ट्रायकरचे प्लेयर आहेत. असे भरपूर प्लेयर आहेत ज्यांना चान्स भेटेल त्यांनी 100% द्यायचा. चला खूप सारे शुभेच्छा आहेत. दत्तू ऑलमोस्ट रत्नागिरी, सावर्डे या परिसरातून तुमचे सर्व खेळाडू खेळण्यासाठी येत आहेत आणि टॉस बाजूने लागलेला नाहीये, त्यांनी बॅटिंग घेतली आहे. वाटते तुझ्या मनासारखं झालं, गोलंदाजीच केली असती तुम्ही? हो, आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच केली असती. आणि ज्या पद्धतीने तुझे खेळाडू आहेत, पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं लोन आता संपूर्ण ऑलमोस्ट महाराष्ट्रभर पसरलं आहे, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा होतात. कशी तयारी करताय तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची? आणि आज ज्या पद्धतीने एंट्रीज होतात वेदश्री 11च्या नावाने, श्री केदारनाथ वेदश्री 11च्या नावाने तुम्ही खेळताय, आयोजकांबद्दल आणि त्यातल्या त्या तुमच्या पुरस्कर्त्यांबद्दल? सर, मी आमच्या स्पॉन्सरशी खूप धन्यवाद करतो कारण की त्यांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म देतात खेळायला. आणि आयोजनबाबतीत फर्स्ट टाईम आम्ही नाईट टुर्नामेंट घेतो आहे. आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्ही काल लाईव्ह बघितलं मॅच, खूप मजा येत होती बघायला. आता आम्हाला एक्सपिरियन्स येईल खेळण्याचा. शुभेच्छा दत्तू तुम्हाला देखील. नुकताच या मॅचचा टॉस इथे झाला आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय प्रितेश जोशीने. शितलाई, कुणकाई, विटाबा, भांडूप स्ट्रायकर, विक्रोलियन्सने या मॅच बॉक्समध्ये छप्पन रन का लक्ष्य दिया गया है और सिल्वर स्टार भिवंडी टीम का चेस स्टार्ट होगा. 56 और स्वप्निल जी दिखाए जा रहे हैं. स्वप्निल जी नाइक, नीलेश जी पाटिल, इनका भी बहुत बड़ा योगदान रहा है, इन्होंने प्रस्तुत किया है. और राकेश प्रतिष्ठान एवं संदीप नाइक जी प्रतिष्ठान द्वारा आयोजित इस प्रतियोगिता में आपका स्वागत. वेलकम संदीप जी नाइक. आज जिस तरह से उन्होंने काम किया है काबिल तारीफ. पूरा नाइक परिवार आज जिस तरह नवी मुंबई की सेवा कर रहा है, हम इसका कर्जा चुका नहीं सकते. वेलकम स्वप्निल जी, आपका भी स्वागत. प्रज्योत अंबीरे की पहली गेंद और ऑन द राइज खेला है इसको. पहली बॉल पर यहाँ पर 1 रन से शुरुआत करते हुए सूरज केने भावले और उनके साथ में ओपनिंग बैटर है संवेद. कुणाल जी, आपका हार्दिक स्वागत है. वॉइस ऑफ IPL और इनकी मखमली आवाज़
नवी मुंबई से उन्होंने अपने करियर की शुरुआत की और आज उन्हीं के घर में हम उनके साथ जुड़े हैं, इसकी हमें खुशी है. धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये अतिशय चांगलं टार्गेट सेट केलंय. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि सध्या तुम्ही जो उल्लेख करत होता आदरणीय संदीपजी नाईक साहेबांचा 4 ऑगस्टला वाढदिवस साजरा केला, परंतु तो वाढदिवस नव्हता, तो सेवा दिवस होता. सगळ्या नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात आसाममध्ये देखील मदत आपण केलेली आहे. एक चांगला फटका 6 धावा इथे मिळताना दिसतात आणि जे भाईंनी आव्हान केलं होतं प्रत्येक कार्यकर्त्याला, त्या आव्हानाला समोर जात असताना प्रत्येक कार्यकर्त्याने सेवाभाव दाखवला. त्याबद्दल त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं भाईच्या वतीने नक्कीच आभार व्यक्त करावंसं वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तोच सेवाभाव दाखवत असताना मग फळ वाटप असेल, वृद्धाश्रमांना भेटी असतील, शालेय शिक्षण वस्तूंचं वाटप असेल, त्यातल्या त्यात आसाममध्ये जो महापूर आला त्याच्यासाठी ती आर्थिक मदत असेल, त्याचबरोबर आपण पाहतो अमरावती जिल्ह्यामध्ये देखील सध्या पाऊस पडला आणि त्याच्यानंतर एका गावामध्ये महापूर आला, तिथे देखील भाईंनी मदत केली आर्थिक स्वरूपात. या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. राकेश प्रतिष्ठान असेल, SN ग्रुप, स्वप्नील नाईक यांच्या ग्रुपच्या माध्यमातून देखील अनेक उपक्रम यावर्षी भाईंच्या वाढदिवसानिमित्त राबवले गेले आणि म्हणूनच जे आव्हान कार्यकर्त्यांना केलं होतं त्या आव्हानाला सामोरं जात असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलं. हा वाढदिवस नव्हता तर हा सेवा दिवस होता आणि म्हणूनच नाईक कुटुंब, नाईक फॅमिली नेहमीच नवी मुंबईसाठी तारणहार राहिलेली आहे. याचाही उल्लेख तुम्ही सातत्याने करताय, त्याबद्दल तुमचेही आभार आहे. आणि 8 धावा झाल्यात पहिलं षटक सुरू असताना. सूरज एक पर खेल रहे हैं इस बार, ऑन द राइज खेला, बहुत अच्छा स्ट्राइक रोटेशन और यहाँ पर दोनों बल्लेबाजों को पता है कि टारगेट क्या चेस करना है. वो एक अच्छा एडवांटेज पे बॉल जाकर पीछे लगी और यहाँ पर कुल मिलाकर 2 रन. गॉडफादर भाई चषक डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट एक नई उपलब्धि आज रबर बॉल क्रिकेट में आई है. और कुणाल जी, मुझे ऐसा लग रहा है कि ये देखकर मुंबई के बाहर जहाँ जहाँ रबर बॉल क्रिकेट अब इन दिनों गुजरात में और पश्चिम बंगाल में भी क्रिकेट हो रहा है, शायद वो भी डे नाइट फॉर्मेट के बारे में सोचेंगे. ये कल्पकता जो है, इसके लिए मैं बहुत बहुत मुबारकबाद पेश करना चाहूँगा. राकेश प्रतिष्ठान गोटिवली के हमारे नीलेश जी, प्रज्योत अंबीरे, बहुत लाजवाब गेंद और आखिरी वक्त पर काटा बदला और विकेट कीपर के हाथ में आसान कैच. बाद होते ज्या सनवेदने एक षटकार मारला होता, कटरचा खूप चांगला वापर केला आणि बरोबर बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न होता आणि क्रॅम केला ऑलमोस्ट बॅटरला. तिथून बॉल बाहेर निघाला, बॅटची कडा घेतली आणि फलंदाज बाद होतोय. सध्या हरीजी, तुम्ही जे गाणं ऐकलं DJ आदेशच्या माध्यमातून, लाल दिवा चमचम करतोय साहेबांच्या गाडीवर, याच मैदानावर भाई चषकाचंच आयोजन करण्यात आले होतं. ज्यावेळेला निलेश पाटील यांनी ती क्रिकेटची स्पर्धा आणली राकेश प्रतिष्ठान आणि संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने, त्याच दिवशी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी वनमंत्री पदाची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर याच मैदानावर त्याही वेळेला आम्ही सगळेच कॉमेंट्री करत होतो आणि त्याच मैदानावर आता सध्या भाई चषक, गॉडफादर भाई चषक तुम्ही पाहताय. निलेश पाटील यांचं योगदान चांगलं आहे. त्याचबरोबर स्वप्नील नाईक सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते, स्वराज तिथे आहे, त्याचबरोबर मॅनेजर गौरव गौऱ्या तिथे उपस्थित आहे. या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. नए बैटर के रूप में आते हुए सनी ने बहुत बढ़िया कैच भी लिया था और यहाँ पर ओवरथ्रो का रन बहुत आसानी के साथ इस रन को पूरा किया गया है. प्रज्योत अपने आप से नाराज़ है कि ये दिया नहीं जाना चाहिए था. 1 ओवर 11 रन 1 विकेट. कुणाल, पहले ओवर को अगर कंपेयर करते हैं तो पहले ओवर में महेश नानगुडे ने जो बैटिंग की थी 17 रन बने थे, कोई विकेट नहीं गिरा था, 2 सिक्स लगे थे. इस वक्त स्कोर है 1 ओवर 11 रन 1 विकेट. तरी मी म्हणेन सिल्वर स्टारने चांगली धावसंख्या जमवली आहे खेळपट्टीकडे पाहता. कारण आपण पाहिलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 होत्या पहिल्या डावामध्ये आणि त्याच्यानंतर 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारता आलेले आहेत आणि 19 धावा आल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. एक चांगलं चॅलेंजिंग टार्गेट सेट केलंय, परंतु सुरुवात चांगली आहे. 11 धावा, एक फलंदाज बाद आहे आणि जेव्हा 56 धावा तुम्ही चेस करताय 5 ओव्हरच्या मॅचमध्ये, तर ऑलमोस्ट त्याच सरासरीने तुम्हाला बॅटिंग देखील करायची आहे आणि या टीमकडे चांगली खोली आहे. आणि विशेष म्हणजे सिल्वर स्टार भिवंडी यंग तरुणांचा संघ आहे आणि हा संघ चांगली कामगिरी करत आलाय. और यहाँ पर अब नए ओवर की शुरुआत होगी. प्रज्योत 1 ओवर 11 रन और 1 विकेट. नया ओवर करेंगे वीरेन. रबर बॉल और टेनिस बॉल क्रिकेट में कई नए उदयीमान खिलाड़ियों को जिम्मेदारी दी जा रही है. आज अमित नाइक तारणहार बनकर आए इस टीम के लिए. आखिरी ओवर में जो 19 रन आए वो काम में आए. वीरेन की पहली गेंद और
वहाँ पर तीसरे नंबर की मदद ली जाएगी बैटिंग टीम द्वारा। कुणाल जी, मैं सम्माननीय गणेश नाईक जी साहब को कपिल पाटिल साहब के टूर्नामेंट में मिला था और कपिल पाटिल साहब का एक स्टेटमेंट रहता है, कभी भी जब गणेश नाईक जी ओपनिंग में आते हैं, मी कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशाच्या नावाने करतो, और गणेश नाईक जी एकदम मंद मंद मुस्कुराते हुए उन्होंने आशीर्वाद दिया था और यही उनकी पहचान है, एक हंसमुख व्यक्ति, एक ऐसे इंसान जो केवल विकास की बात करते हैं। फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट, डॉट बॉल. हो नक्कीच कपिल मोरेश्वर पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी क्रिकेटची स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज चषक स्पर्धा आपण पाहिलेली आहे, त्या स्पर्धेच्या अनेक वेळेला उद्घाटन मूर्ती म्हणून गणेशजी नाईक साहेब यांचं योगदान राहिलं आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये देखील गणेश नाईक साहेबांचं योगदान आहे. इस बार क्रॉस बैटेड शॉट है और कैच हो सकता है। यस इट इज, बहुत बढ़िया कैच, प्रज्योत अंबीरे ने कैच लिया। आसान नहीं होता कीचड़ में अपने पैरों का बॉडी बैलेंस रखना, बैले डांसर की तरह आपका फुटवर्क होना चाहिए फील्डिंग करते समय। और सनी कैच आउट होकर वापस लौटे और विकेट मिलता हुआ वीरेन को। निमित्त म्हणजेच आदरणीय संदीपजी नाईक साहेब युवराज नवी मुंबईचे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त 1600 शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आलं. लालू शेठ या टोपण नावाने संपूर्ण नवी मुंबईभर त्यांची ख्याती आहे आणि ते सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे. वायू इलेव्हन बोनकोडे संघ असो किंवा येणारी जी स्पर्धा आहे ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग, या स्पर्धेमध्ये देखील आयोजक म्हणून वायू इलेव्हन नवी मुंबई आणि त्याचबरोबर संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये देखील स्वप्नील नाईक यांचं एक मोठं योगदान असणार आहे. 29 तारखेपासून 29 ऑगस्टपासून 3 सप्टेंबरपर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा ती तुमच्या स्क्रीनवर दिसते. संदीप नाईक प्रतिष्ठान वायू इलेव्हन नवी मुंबई आयोजित 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. ठाणे जिल्हा चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन्स लीग 2 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक दिली जाणार आहे. 19 ऑगस्टला देवाडिगा भवन नेरूळ येथे या स्पर्धेचा लिलाव होणार आहे आणि त्यानंतर 29 तारखेपासून ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटी राहील. 250 पेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत. फॉर्म जर भरले नसतील ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी लगेच भरा. बहुत बढ़िया टर्न, अपनी धुन पर नचाते हुए कल अनिकेत सानप ने बल्लेबाजों को अपनी धुन पर नचाया और यहाँ पर अब वीरेन युवा गेंदबाज है, जिस तरह से उंगलियों को फेरते हैं और ये लेग ब्रेक गेंदी बिंदी गेंद। इस बार भी टर्न और बाउंस दोनों अच्छा हासिल करता हुआ युवा गेंदबाज, और यही तरीका है युवा खिलाड़ियों को मौका मिले। 16, 17, 18 साल की उम्र से आप खेलते हैं और फिर उसमें महारत हासिल करते हैं। क्या ज़बरदस्त बाउंस, विकेट कीपिंग आसान नहीं रहेगी। बॉल जाकर पीछे पर्दे पर और स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट पर 12। बहुत अच्छा फ्लाइट एंड गॉन, ओ माय गॉड, सेंसेशनल विकेट, अनबिलीवेबल। या सैरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेशजी नाईक साहेब 1.5 लाखपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेत आणि महाराष्ट्रातील 10 टॉप 10 मंत्र्यांपैकी सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेट मिनिस्टर यादीमध्ये मोठं नाव आहे. आणि सध्या आपण पाहतोय विकेट वीरेन नाईनीच्या माध्यमातून मगाशी देखील एक चांगला रॉंग वन टाकला होता, पडल्यानंतर बॉल बाहेर जाणार होता, बॅटची कडा इथे घेतली आणि एक चांगला झेल. वीरेन नाईनीत नक्कीच 17 डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. तिथे देखील 70 स्पोर्ट्सचं लाईव्ह टेलिकास्ट होतं आणि आज इथे आपण पाहतो बघा बॉल, त्याच्या अगोदरचा हा बॉल टर्न अँड बाउन्स आणि इथे मात्र कॅच सुटला होता, परंतु त्याच्यानंतरचा बॉल फ्लाईट दिली होती, थोडासा बॉल पुढे टाकला, परत बाहेर काढला आणि तिथे विकेट मिळाली आहे. चांगली गोलंदाजी वीरेन नाईनीची. इस बार थोड़ी तेज बॉल थी और
इसका फायदा मिला, 1 रन लिया। दीपेश माड़ी नए बैटर हैं जिनको दीपू के नाम से आप जानते हैं, और सिल्वर स्टार भिवंडी अब तकलीफ वाली स्थिति से बाहर आने की कोशिश कर रही है, और यही क्रिकेट मैच है। ऐसी सिचुएशन पहली पारी में भी हमने ताई पैकर्स प्रभादेवी पालकर की देखी थी। 2 ओवर 13 रन 3 विकेट। 2 ओवर के कंपैरिजन को अगर हम देखें तो इस वक्त वो 14 रन पीछे चल रहे हैं। विकेट सम समान है, लेकिन यहाँ पर वीरेन नायनीत की तारीफ करना चाहूँगा। कुणाल, जो प्रोफेशनल क्रिकेट इस वक्त चल रहा है उसमें एक युवा लड़का जो 14-15 साल का है उसको लेके इतना बड़ा रिस्क लेना, जैसे वैभव सूर्यवंशी पे बीसीसीआई ने दांव खेला वैसा ही दांव वीरेन नायनीत पे। कभी कभी वीरेन नायनीत रन भी देंगे, लेकिन कभी कभी वो विकेट भी लेंगे, और यही प्रक्रिया है खिलाड़ी को तैयार करने की। हो नक्कीच, आणि तो अनुभव आहे, वडिलांपासून आलेला तो वारसा आहे। एक चांगला गोलंदाज आहे वीरेन नायनीत। मी मगाशी देखील म्हटलं होतं की सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती। आपण लेग ब्रेक गोलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो। राईटी हँडेड बॅटरच्या अगेन्स्ट तो लेग ब्रेक खूप चांगला टाकतो, परंतु त्याच्यासमोर ज्या वेळेला लेफ्टी बॅटरला त्याच्या विरुद्ध रॉंग वन देखील त्याने खूप चांगल्या पद्धतीने टाकला आणि लेफ्टी बॅटरला असं त्याने अडकवलं। ही खासियत आहे खेळाडूची, आणि कोरडी खेळपट्टी ज्या ज्या वेळेला मिळते या फिरकीपटूंना त्या वेळेला मात्र ते प्रभावी ठरतात आणि त्यांचा बॉल चांगला फिरतो। परंतु समोर आहे लाइन ऑफ मानकोली, दीपू माळी। अकीब के नए ओवर की शुरुआत, और ये बेस बॉल हिट, झकास सिक्सर। खासियत आहे या बकासूरची। हा भिवंडीचा बकासूर आहे, कारण सध्या आपण पाहतोय ज्या बॅटने तो खेळतोय, बेळगाववरून त्याला ती बॅट आली आणि त्या बॅटने सध्या धुमाकूळ घातलाय या खेळाडूने। खूपच धुवाधार बॅटिंग करत असताना दीपू माळी पाहायला मिळाला। लाइन ऑफ मानकोली या टोपण नावाने त्याची ओळख आहे, आणि त्याच्या बॅटवर देखील आपल्याला चिता पाहायला मिळतोय, परंतु खरोखर खतरनाक बॅटिंग सध्या त्याने केली अनेक स्पर्धांमध्ये। अकीब का यहाँ पर गेंदबाजी में निरंतरता का अभाव, ये महंगा पड़ सकता है। वाइड बॉल दी गई है, यस, लाइन ऑफ मानकोली। और शेर जब दहाड़ता है तो जंगलों से आवाज आती है, शेर की झलक सबसे अलग। 20 पे 3, और इस बार भी अकीब ने बाउंस अच्छा हासिल किया है। कई युवा गेंदबाज है जो प्रयत्न कर रहे हैं गेंदों में टर्न और बाउंस लाने का। विकेट कीपिंग आसान काम नहीं है ऐसे बॉलिंग में। प्रशांत गरत, अच्छा काम उनके द्वारा भी हुआ है। दीपू माली 3 बॉल 7, सूरज केने भावाले 2 बॉल 3, स्कोर 3 विकेट पर 20-36 चाहिए। इस बार बेहतर बॉल थी, तेज गति परिवर्तन। कहाँ वीरेन नायनीत जो धीमी गेंदें करते थे, और यहाँ पर अकीब जो है, क्या अकीब बदल पाएगा ताई पैकर्स प्रभादेवी पालकर का नसीब, ये एक सवाल है। हो नक्कीच, परिवर्तन महत्वाचं आहे आणि ती परिवर्तन काळाची गरज आहे। इथे ते दिसते परिवर्तन, ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसला अकीब। काही बॉल कमी गतीने, काही बॉल जास्त गतीने। इस बार शूटर बॉल थी, बाय दिया गया। हमने देखा किरण पाटिल भी जब बॉलिंग कर रहे थे गेंदें नीची रह रही थी, लेकिन हिमांशु पाटिल की गेंदों पर बाउंस बहुत अच्छा देखने मिला था। फुलर लेंथ की बॉल थी, और प्रशांत गरत के पैर को लगकर बॉल पीछे पर्दे पर गई। आते हुए रन का स्वागत किया जाएगा। 3 विकेट पर 21, सूरज 2 बॉल 3। अकीब अब तक 4 गेंदों में 7 रन दे चुके हैं, और ये वो स्टेज है, बड़ी नाजुक स्थिति। एक स्लिप भी लगाई गई है वहां पर। 21 for 3, 56 रन बनाने हैं। 70 के यूट्यूब चैनल पर उपस्थित तमाम दर्शक भाइयों का हार्दिक स्वागत। जरूर चैनल को सब्सक्राइब करें। स्कोर 21 for 3, थर्ड ओवर। इस बार बल्ले को लेकर बॉल पीछे और डिक्लेयर्ड रन। तो यहाँ पर अंपायर नासिर शेख और अंपायर शशि साटम अपनी जगह बदल रहे हैं, और ऐसे टाइम पे 3 ओवर 22 रन और 3 विकेट, ये इस वक्त लेखा जोखा है। और एक्स्ट्रा बाउंस वहाँ पर तकलीफ देता हुआ वीरेन नायनीत एक बार फिर से एक्शन में आएंगे ऐसा मुझे लग रहा है।
मैच बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन में है। वीरेन नैनित इन्होंने टीम को फ्रंट फुट पर लाया है 21 फॉर 3, यानी कि मुकाबला जीतने के लिए अब अभी भी 34 रनों की जरूरत है। अमित नाइक ने आखिर में आकर जो सिक्सेस लगाए वो टीम के काम में है। वीरेन नैनित, सन ऑफ प्रदीप नैनित, डॉन, उनके पापा को डॉन कहा जाता है। पहली बॉल तेज थी। अब देखिए अपेक्षा के विपरीत वीरेन नैनित दरअसल में धीमी गेंदें ज्यादा करते हैं, लेकिन इस बार तेज बॉल से शुरुआत की। अब ये माइंड गेम, क्रिकेट 22 यार्ड का जो पिच है ना, वो चेस बन जाता है। पण आता परत एक वेळा त्या मेरिटवर तो नक्की येईल. त्याचा जो लेग ब्रेक आहे तो शार्प टर्न होतो राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध आणि कमी वयात चांगली छाप सोडतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये वीरेन. इस बार बढ़िया स्ट्रोक, बराबर से स्वीट स्पॉट पर बॉल आती हुई, और सूरज के ने भावाले इन्होंने कोई गलती नहीं की वहां पर, ऑन द राइट 6। हा स्लॉटमध्ये टाकलाय. फिरूज दिलेला नाहीये बॉल, जसा पडला तसा स्टँड अँड डिलिव्हर्ड. समोर मारलेला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा आल्या. टीमची धावसंख्या 28. 28 और चाहिए। इनसाइड आउट खेलने गए थे, बराबर से बल्ले पर ले ही नहीं पाए थे। धीमी गेंद इस बार, और लेकिन अब ये बहुत चतुराई भरी रनिंग बिटवीन द विकेट, 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते हुए, क्या बात है। बावले और मानकोली के बीच में कितना किलोमीटर डिस्टेंस है मुझे नहीं मालूम, पर ये 22 यार्ड दोनों ने मिलकर पूरा किया। 31 फॉर 3, इंटेलिजेंट रनिंग बिटवीन द विकेट। रन नहीं मिलेंगे तो रनों को छीनो, दौड़ते रहो। सूरज 5 बॉल 12, एक समय था सूरज 3 बॉल और 2 रन पर खेल रहे थे, और पहली पारी में कुल मिलाकर 6 सिक्सर लगे थे और 1 चौका लगा था। दूसरी पारी में भी बराबर जवाब दिया जा रहा है, 3 6 लगे अब तक। वीरेन की हाफ ट्रैकर बॉल दायरे के बहुत ज़्यादा बाहर, वाइड बॉल अंबर शशि साटम द्वारा। स्कोर 32 फॉर 3। पंकज पालन इनके ऊपर भी नजर रहेंगी। बहुत ज़्यादा वाइड टर्न, ऐसा लगा कि उंगलियों में बॉल बैरिंग लगाई गई हो, उतना ज़्यादा टर्न लिया था। रिस्ट स्पिनर, राइटी स्पिनर्स 2 होते हैं, एक तो फिंगर स्पिनर और एक रिस्ट स्पिनर। थोड़ी सी तेज गेंद, लेकिन इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क। दीपू माली ने यहां पर मैच की शक्ल को बदल दिया है। धावा झाल्यात 38, 38 आणि 18 धावांची गरज आहे पुढच्या 8 बॉलमध्ये. एक मोठा षटकार आला दीपू माळीच्या बॅटमधून, परंतु अजूनही सामना ऑन आहे आणि हीच तर खासियत आहे दीपू माळीची. वीरेनने थोडीशी चूक केली. वीरेनने हा शॉर्ट बॉल टाकला, हा ट्रॅकर होता, बॅकफुटला गेला आणि त्याच्यानंतर मिड विकेटला फेकून दिलाय दीपू माळीने. दीपू माळी जर असला तर नक्कीच असे फटके बसतात. हा हाफ ट्रॅकर होता, तिथून टर्न आणि अगेन्स्ट द टर्न बरोबर खेचून मारलेला फटका दीपूच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 38, 38. 18 करायचे आहेत 8 मध्ये. वीरेन की वाइड बॉल, दीपू माली की तारीफ करनी होगी। नवी मुंबई को फ्लेमिंगो सिटी कहा जाता है, क्योंकि फ्लेमिंगो पंछी आते हैं, और फ्लेमिंगो पंछी जिस तरह आसमान में उड़ते हैं ना, वैसे दीपू ने उस गेंद को उड़ाया था। यहाँ पर बढ़िया गेंद, रॉन्ग वन। अब अच्छा यहाँ पर वापसी करते हुए, और इसके साथ अब यहाँ पर वीरेन नैनित के पास अभी भी जो गेंदें बची है उसमें वो वापसी करेंगे ऐसा लग रहा है। आता तुम्ही फ्लेमिंगो सिटीचा उल्लेख केला म्हणून सांगतो, गुलाबी थीम या स्पर्धेमध्ये त्याच्याचमुळे, आणि त्यातल्या त्यात तुम्ही स्टम्पचा जर कलर पाहिला तो देखील गुलाबी आहे. या सगळ्या गोष्टी
भरपूर मॅनेजमेंट याच्यासाठी लागते, एक वेगळा डोकं लागतं आणि या सगळ्या गोष्टी मागे आमची NMPL कमिटी देखील नेहमीच काम करत असते आणि त्याचमुळे ही जी संपूर्ण टीम असतं, टीम गेम आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या हंगामामध्ये म्हणजेच याच ऑगस्टमध्ये तुम्हाला नक्कीच ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग ही एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे भाईच्याच नेतृत्वामध्ये, म्हणजेच संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रेझेंटेड बाय देखील दी क्रिकेटची स्पर्धा आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब आहेत. विकासाचा हा शालू नवा चढविला. नॉट आउट आहे ते आमचे जे अंपायर आहेत गुरुनाथ पाटील भरपूर वेळेला अशी डिसिजन पहिले चेक करून ठेवत असतात आणि त्यांनी सांगितलं की नॉट आउट आहे, केला म्हणजे स्टंपिंग चेक केलेलं आहे. नॉट आउटचा निर्णय आला असता 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 6 बॉल 17 रन आणि शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी पंकज पाटील पालन. 6 बॉल 17, ये वो स्टेज है जहां पर वो 3 रन आगे चल रहे हैं. सिल्वर स्टार भिवंडी पहली पारी में 4 ओवर के बाद स्कोर 36 था, लेकिन अमित नाइक ने आखिरी ओवर में जो रन बनाए वैसे रन सूरज के ने भावाले को बनाने होंगे. दीपू माली दोनों भिवंडीकर. 6 बॉल और 17 रन सिल्वर स्टार्स भिवंडी. पालन की पहली बॉल फुलर लेंथ की हाई आर्म बॉलिंग एक्शन और बाई का रन. ताई पैकर्स प्रभादेवी पालकर चाहेंगे कि कोई चौका छक्का न आए. अभी भी 5 गेंदें शेष है और रन चाहिए 16. अगली 2 गेंदों में एक बड़ा शॉट आना लाजमी है. इस बार भी हाई आर्म बॉलिंग एक्शन, बहुत ऊपर से गेंदें आती है फुलर लेंथ की और डिक्लेयर्ड रन. धीरे धीरे अब ये मैच ताई पैकर्स की तरफ झुक रहा है. हालांकि लीग फॉर्मेट है इसलिए टीम क्वालिफाई कौन सी होगी ये आखिरी मैच तक पता नहीं चलेगा. 41 फॉर 3, 4 गेंदे 15 रन. अब यहां पर इसको कहते हैं क्लास और सूरज के ने भावाले का ये आलीशान सिक्सर. आता 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्याला देखील काय डिगआउट केलं पा. थोडासा शरीरापासून दूर खेळला, हेलिकॉप्टर चालवला बॅटच्या माध्यमातून आणि समोरच्या बाजूला मारलेला हा सिक्सर आहे. आणखीन एक अँगल वेगवेगळ्या अँगलने टेलिकास्ट केलं जाते. क्रीजच्या आतमध्ये जाऊन साईड अँगलने दाखवलेला हा षटकार आहे. 70-70 स्पोर्ट्सचे सगळेच कॅमेरामॅन काल देखील भरपूर मेहनत आमच्या सगळ्याच कॅमेरामॅनने घेतली, त्यांचं कौतुक. कारण हा पांढरा बॉल टिपणं हे आकाशामध्ये एवढं सोपं नाही आहे आणि त्या सगळ्याच कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात या मॅचमध्ये आता कहाणी बदलली आहे. 3 चेंडू 9 धावा, सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर. फुल टॉस बॉल और यहां पर एक गगनचुंबी छक्का. गेंदबाज हक्का बक्का. रुपेश कराळे जे टीमचे मॅनेजर आहेत थोडेसे टेन्शन मध्ये होते, परंतु सध्या तरी 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. लक्षात घ्या, मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर हे कालपासूनच नियम आहेत आणि टॉसच्या वेळेला देखील सांगितलंय मगाशीच. कंपल्सरी चेस वगैरे कुठलेच नियम नाही आहेत. जे नियम आहेत ते नियम असेच आहेत की मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. 1-1 षटकाचा सामना. 53ला 3 अशी परिस्थिती आहे आणि पुढच्या 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे सिल्वर स्टार भिवंडीला. 9 बॉल 25. सूरज की क्या पारी है. चलते चलते थक गया हूं, अब मैं और चल नहीं सकता, लेकिन क्या करूं, मैं सूरज हूं, सूर्यास्त के पहले ढल नहीं सकता. सूरज ढला नहीं है, सूरज जिंदा है. 53 पर 3. सूर्यास्त 7:21 पर है, लेकिन ये सूरज सूर्यास्त होने नहीं देगा ऐसा लग रहा है. 53 पर 3.
पैरों पर आती हुई गेंद, क्या खूबसूरत नजाकत के साथ फ्लिक किया है, वहां पर एक रन और आता हुआ, एक बॉल, ओहो माय गॉड, अब आखिरी बॉल पर 1 रन की जरूरत है, 1 बॉल 1 रन, क्या मैच ने करवट ली है. हो नक्कीच काय सामना इथे बदललाय, परंतु खऱ्या अर्थाने सुरतसाठी जे बोललेले बोल आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या यांचे, दाद दिली सगळ्यांनीच, कॅमेरामॅनने दिली, प्रेक्षकांनी दिली, आणि हीच तर खासियत आहे हरीश पंड्या सरांची. आज ते आपल्या या स्पर्धेमध्ये ते उपस्थित आहेत कॉमेंट करत असताना. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि आता 1 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. मॅच ऑन. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सो गोठवली गावचे समाजसेवक मनोहर पाटील यांचं देखील इथे आगमन होते. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपले देखील सहर्ष स्वागत काका या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. गोठवली गावचे समाजसेवक मनोहर पाटील यांचं आगमन होते आपल्या या क्रीडानगरीमध्ये. त्यांचंही या भाई चषकामध्ये सहर्ष स्वागत. निलेश पाटील, त्याचबरोबर संदीप नाईक प्रतिष्ठान, राकेश प्रतिष्ठान गोठवलीच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. काय सामना रंगलाय. पहिला सामना आजच्या दिवसातला. दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली 70-70 स्पोर्ट्सवर. भाई चषक तुम्ही पाहता आणि लास्ट बॉलवर 1 धावेची गरज आहे. 1 बॉल 1, 1 बॉल 4, 1 बॉल 6 हो जाता है, 1 बॉल 1 भी होता है. लेट्स वेट एंड वॉच, क्या होगा क्या नहीं होगा. एक छोटी सी गलती और जीत और हार का जो परिणाम है वो बदल सकता है. 1 बॉल 1, सूरज केने 10 बॉल 27, दीपू 10 बॉल 14, पार्टनरशिप बहुत बढ़िया. और इस आखिरी बॉल पर ओ माय गॉड, कुदरत को क्या मंजूर था, और तीसरे अंपायर की मदद मांगी गई है. फोटो फिनिश क्रिकेट. आकाश में बैठे हुए इंद्र के लिए भी दुर्लभ दृश्यता है. 1 बॉल 1 रन एंड फोटो फिनिश. नक्कीच शेवटच्या बॉलवर जो करणने थ्रो केला त्याच्यानंतर अमित नाईक आणि सूरज या दोघांमध्ये एक टक्कर झाली, परंतु सध्या तो स्थिर आहे. हे चित्र आहे, परंतु रनआउट चेक केला जाईल. करणने हा जो थ्रो केलाय आणि आता सगळं कन्फर्मेशन इथे येईल. हा पा थ्रो बॅट हवेत आहे सध्या तरी, हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर. आणि डिरेक्ट हिट लागल्यानंतर देखील बॅट मागे आहे, त्याच्यामुळे बॅटर रनआउट आहे. परंतु या मॅच मध्ये जरी विजय मिळवलाय ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाने, परंतु सूरज ज्या पद्धतीने लढला, एकदा जोरदार टाळ्या सूरजसाठी. वेल प्लेड सूरज. सुपर ओव्हर आता इथे खेळवली जाईल कारण सामना टाय झालाय. आणि आता 1-1 ओव्हरची मॅच इथे असणार आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. लगेच सुपर ओव्हरला सुरुवात करायची आहे. मॅच टाय झाली आहे. लास्ट बॉलला 1 धावेची गरज होती. स्क्वेअर कट केला, पॉइंटला फिल्डर होता आणि तिथून काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. करणचा दोघांची टक्कर झाली, त्याचमुळे आपण पाहिलं थोडासा मागे राहिला. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली होती आणि आपण सांगितलं होतं सुपर ओव्हर आहे मॅच टाय झाली तर, आणि आता ती सुपर ओव्हर खेळवली जाईल.